ती मुले त्यांनी जमिनीत पुरली। एक दिवस साक्षात भगवंत पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले। पांडुरंगाने त्यांची 8ही मुले जिवंत केली आणि त्यापैकी 7 स्वर्गात पाठवली। शेवटी राहिलेलं एक मूल म्हणजेच गोरोबा यांना माधवबुवा आणि रखुमाई यांना सोपवले। तेच मूल पुढे विठ्ठलाचे मोठे भक्त संत गोरा कुंभार या नावाने ओळखले गेले। तर गोरा कुंभार यांच्या भक्तीची आणि विठ्ठलाच्या प्रती समर्पणाची आणखी एक आख्यायिका अशी आहे की संत गोरा कुंभार एक दिवस आपल्या पत्नीसोबत मातीची भांडी व मडकी बनवत होते। मातीची भांडी बनवून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा। एके दिवशी मातीची भांडी बनवण्याचा चिखल पायाने तुडवत असताना ते विठ्ठल नामघोषात एवढे मंत्रमुग्ध झाले की त्यांचं लहान बाळ रांगत रांगत त्यांच्या पायाखाली आले आणि त्याच चिखलात तुडवले गेले याचे भानही त्यांना नाही राहिले। काही वेळाने जेव्हा त्यांची पत्नी मुलाला शोधत आली तेव्हा आपल्या नवऱ्याच्या पायाखाली चिखलात मूल तुडवलं गेलंय हे पाहून त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला। आपण विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होऊन हा काय अनर्थ केला या पश्चातापाने गोरा कुंभार यांनी प्रायश्चित्त केले।